4008। राज्य शिक्षक संगठना महाराष्ट्र शिक्षा विभाग के प्रस्तावित पदोन्नति प्रक्रिया को नैसर्गिक न्याय के तत्वों के तरफ अमलावरी की जाए, इस मांग को लेकर 2 दिन का लांछनिक अनशन जिसमें तारीख 7 और 8 जुलाई के रोज राज्य शिक्षक संगठना महाराष्ट्र इनकी ओर से शिक्षा विभाग के प्रस्तावित पदोन्नति प्रक्रिया को न्याय और पारदर्शक निर्णय हो, इस उद्देश्य से 2 दिन का लांछनिक अनशन आयोजित किया गया है। आंदोलन का नेतृत्व सुराज्य शिक्षक संगठना के राज्य अध्यक्ष प्रवीण जोंधळे सर ये कर रहे हैं। इस समय राज्य के तकरीबन 45 शिक्षक अनशन के लिए हिस्सा लेते हुए उनके विभिन्न मांगों को लेकर उन्होंने ये प्रक्रिया जारी की है। इस समय सभी शिक्षक बंधु विभिन्न शिक्षक संगठनाओं ने और सामाजिक और सभी घटक के विभिन्न संगठनाओं ने इस इंसाफ के लिए आंदोलन को समर्थन दे, ऐसी अपील सुराज्य शिक्षक संगठना की ओर से की गई है। जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय माननीय मुख्य कार्यकारी मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं होतं की ही जी प्रस्तावित पदोन्नती प्रक्रिया आहे ही नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात आहे। यामध्ये टीईटी धारक जे शिक्षक आहेत 1 सप्टेंबर 2025च्या नंतर ज्यांनी टीईटी दिलेली आहे आणि जे पास झालेले आहे अशा लोकांना यामध्ये सेवा ज्येष्ठतेमध्ये या ठिकाणी ॲड करण्यात आलेलं नाही। त्यामुळे त्यांना या सेवा ज्येष्ठतेमध्ये ॲड करून त्यांचं सुद्धा प्रमोशनासाठी विचार करण्यात यावा, या संदर्भामध्ये आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की जी 200 शिक्षकांची यादी काढलेली आहे त्या 200 शिक्षकांच्या यादीमधील अनेक शिक्षक म्हणजे जास्तीत जास्त शिक्षक हे क्रायटेरिया पूर्ण करत नाहीत, जेणेकरून शिक्षण सेवक कालावधी झाल्यानंतर त्यांनी 3 वर्ष पूर्ण केल्यानंतरच त्यांना प्रमोशन यादीमध्ये घेण्यासंदर्भातील जो नियम आहे त्या नियमाच्या विरोधात त्यांनी सेवा ज्येष्ठता यादी तयार केलेली आहे आणि या सेवा ज्येष्ठता यादीनुसार त्या शिक्षकांना तात्काळ वगळून हे जे नवीन सीईटी पास झालेले आहेत, जे सिनियर आहेत, ज्यांची जॉईनिंग 2000 कुणाची 2005 अशा प्रकारचे जे जुने लोक आहेत अशांना या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात यावं, ही आमची दुसरी मुख्य मागणी आहे। आणि तिसरी मागणी आहे की जे मुख्याध्यापक आहेत उच्च श्रेणी यांना विस्तार अधिकारी पदावर या ठिकाणी पदोन्नतीसाठी त्यांची सेवा ज्येष्ठता तयार करून त्यांना संधी देण्यात यावी आणि त्यांना 2 वर्षात जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला 2028 पर्यंतचा जो कालावधी आहे एवढा कालावधी त्यांना सीईटी पास होण्यासाठी देण्यात यावा, ही आमची तिसरी प्रमुख मागणी आहे। यानंतर 2008 आणि 2010 मध्ये ज्यांनी सीईटी पास झालेले आहेत अशा शिक्षकांना सीईटी पास आहेत म्हणून त्या ठिकाणी टीईटी मधून सूट देण्यात यावी। जर 2008ला सीईटीच्या अगोदर टीईटी असती तर हे शिक्षक टीईटी देखील पास झाले असते, परंतु त्यावेळी सीईटी होती। मग जी शासन परीक्षा काढेल त्याचप्रमाणे परीक्षार्थी किंवा सेवा अंतर्गत शिक्षक परीक्षा देतील ना, हा नैसर्गिक न्याय आहे ना। या ठिकाणी या शिक्षकांचा देखील या ठिकाणी विचार करण्यात यावा। दीर्घकाळ सेवा बजावणारे जे सेवा ज्येष्ठ शिक्षक आहेत यांच्यावर हा अन्यायकारक निर्णय ठरत आहे। त्यामुळे उपशिक्षणाधिकारी सन्माननीय अब्दुल नजीम सर हे या ठिकाणी आताच मला भेटून गेले आणि आमची चर्चा झाली। या चर्चेमध्ये सर्वात प्रथम मुद्दा मांडला की 2028 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने वेळ दिलेला असताना पदोन्नतीसाठी एवढी गडबड कशासाठी। दुसरी गोष्ट 1 सप्टेंबरचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी क्रायटेरिया पूर्ण करत नसलेले शिक्षक वगळून 1 सप्टेंबर 2025 नंतर पास झालेले शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी संधी देण्यात यावी। मुख्याध्यापकांना विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी त्यांना जी सीईटीची अट आहे ती 2028 पर्यंत मुदतवाढ सीईटीची देण्यात यावी। त्या 3-4 मागण्या ज्या आहेत आमच्या प्रमुख मागण्या त्या साहेबांकडे मागण्यात आलेल्या आहेत आणि डिप्टी सरांनी असं म्हटलेलं आहे तुमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून या ठिकाणी आम्ही पत्र निर्गमित करू आणि तुमच्या मागण्या मान्य करता येतील, 100% मान्य करता येतील। पण टीईटीसाठी जी सर्वोच्च न्यायालयाची अट आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या अटीच्या अधीन राहून
आम्ही सगळ्या तुमच्या मागण्या मान्य करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.